सारखे म्हटले की मी भाजपसोबत पॅचअप करू शकलो असतो, परंतु ते माझ्या नीतिनियुक्तीत जमत नाही आणि माझ्या आमदाराला मी डांबूनही ठेवू शकलो असतो आणि शिवसेना संपवणार आता आम्ही गाडणार असं देखील होतं। घरात बसून जे लोक पक्ष चालवतात ते कोणाला संपवू शकत नाही। घरात बसल्यानेच तर पक्ष गेला आणि जेव्हा तुम्हाला सवयच नाही आहे पक्ष चालवण्याची, शेवटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचा दरारा, त्या शिवसेनेचं तेवारचं काम, त्याची आम्ही 30 वर्षाची साक्षी आहोत। आणि त्यामुळे आत्ता जी काही स्थिती आहे, इतके लोक सोडून गेले तुम्ही काही करू शकले नाही। तुमच्यासोबत कुणाच थांबू शकत नाही तुम्ही। आताही पुढे जाणार आहे त्यालाही थांबू शकत नाही, कारण ती क्षमताच नाही आहे। शेवटी पक्ष चालवण्याकरता दिवसभराच्या 24 तासातले 18 तास द्यावे लागतात आणि त्यामुळे मला वाटतं की आत्ता अजून लोक जे सोडून जातील आणि पुढच्या 24पर्यंत 2024पर्यंत त्यांच्या स्टेजवर 4-5 लोक दिसतील अशी स्थिती निर्माण होईल। आमदाराच्या अपात्रतेबद्दल वेळ काढू पुन्हा सुरू आहे का अशी चर्चा सुरू आहे? काय संबंध आहे? नियमाप्रमाणे कारवाई सुरू आहे अध्यक्षाकडे नियमाप्रमाणे कारवाई चालू आहे। आता त्यांना जर ते पटत असेल त्यांच्याकडे पुष्कळ दरवाजे आहे। मला वाटतं की राहुल नार्वेकर अत्यंत कायद्याचे तज्ज्ञ आहेत आणि अध्यक्ष आहेत, ते योग्य निर्णय घेतील। आज मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। मराठवाडा हा भाजपचा शिवसेनेचा गड आहे, न्याय मिळेल मराठवाड्याला? नाही, न्याय मिळतोच। विभागीय बैठकी झाल्याने, त्या विभागात मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर तिथलं प्रशासन, तिथलं संपूर्ण विकासाचे अजेंडा, शेवटी त्या विभागात बैठक झाल्यावर त्या विभागाचा अजेंडा येतो आणि त्यामुळं अशा बैठकीचा फायदा होतो। आज शरद पवार साहेबांची कोल्हापूरला सभा आहे। शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराजही त्या ठिकाणी मंचावर उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे। पुरोगामित्वाचा एक नवीन विचार महाराष्ट्रासमोर मांडू असं सांगितलं जातं। नाही, मला अजूनही वाटतं की शरद पवार साहेब यांचं आज्ञा उद्या मोदीजींच्या नेतृत्वातलं, जसं काल चंद्रयान, मोदीजींच्या नेतृत्वातल्या चंद्रयान टीमने त्या ठिकाणी इस्रोनी ज्या पद्धतीनं आपल्या देशाची उंची संपूर्ण जगभर आज केली आहे, सर्व देश थोडे मागे पडले पण भारत पुढे गेला। एखाद दिवशी शरद पवार साहेबांना वाटेल की हे योग्यच आहे की मोदीजीच जगातलं सर्वोत्तम भारत निर्माण करू शकतात, आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजीच करू शकतात, पेट्रोल डिझेल मुक्त महाराष्ट्र मोदीजीच करू शकतात। तर हा संकल्प किंवा हा जो विचार आहे हा पवार साहेबांना आज्ञा उद्या पटेलच आणि पवार साहेबसुद्धा मत आणि मनपरिवर्तन करतील असं आम्हाला वाटतं। एका बाजूला शरद पवार आपल्याच सोबतींना फोटो वापरू नये म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सतत त्यांचा मन परिवर्तन होईल या विश्वासाने उमेदीवर जगतात। शेवटी काही काळ असा असतो, तो काळच त्याचा निर्णय करतो। काळ महत्त्वाचा असतो। काल काय होतं ना, आता काय उद्या काय राहणार आहे? आम्हाला काल वाटलं होतं का की एकनाथ शिंदे कधी आमच्यासोबत असतील? काल कधी वाटलं होतं का अजितदादा आमच्यासोबत असतील? आणि उद्या जे अजून आहे काही महाराष्ट्रामध्ये घडणार आहे, तर मनपरिवर्तन व्हायला काय लागतं? शेवटी काही काळानंतर माणसाचे मनपरिवर्तन होत असतात। तर मला वाटतं काल जयंत पाटील साहेब म्हणाले की आम्ही अजितदादा आणि मी पवारसाहेबांचे कार्यकर्ता आहोत आणि मोदीजीच्या अनेक डायसवर शरद पवार साहेबांनी आपलं वक्तव्य केलं आहे आणि मोदीजीसुद्धा शरद पवार साहेबांच्या अनेक भूमिकेला ते मान्य करतात। शेवटी जरी पक्षाचे विचार वेगळे असले पण मला एक लेवलला असं वाटतं की 2021व्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा केंद्रातल्या सरकारला होईल आणि महाराष्ट्राचं सुद्धा जे वातावरण आहे ते चांगलं होईल। नाही, पवार साहेबांची भूमिका ओबीसी बद्दल काय राहिली त्याबद्दल आज काही पूर्ण त्यांचा गाथा काढता येईल आपल्याला, पण ओबीसीला खरा न्याय कोण दिला तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दिला। देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये 5 वर्ष न्याय मिळाला, ओबीसी मंत्रालय मिळालं, ओबीसीचं महाज्योती मिळालं आणि मोठ्या प्रमाणावर ओबीसी करता योजना आल्या। आज एवढ्या मोठ्या 12 बलुतेदार 18 पगड जातींना जी आता विश्वकर्मा योजना येत आहे केंद्राची,
हे ओबीसी मधल्या 12 बलुतेदार 18 प्रगत जाती करताय. त्यामुळं ओबीसी समाजाला देशाच्या संविधानाने जो न्याय मिळाला पाहिजे होता, राष्ट्रीय आयोगाला संविधानिक दर्जा तर देऊ शकली नाही काँग्रेस पार्टी ओबीसी आयोगाचे. आता मोठ्या प्रमाणावर संमेलन घेत आहे, मोर्चे त्या ठिकाणी कुठे तिरुपतीला संमेलन होत आहे, कुठे कुठे संमेलन होत आहे. पण मला सांगा की तुमचं काळ 65 वर्ष होता, का नाही दिला राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा, का नाही मिळाला? त्यामुळं पवारसाहेबही अनेक वर्ष मंत्री होते, कृषी मंत्री होते, केंद्रामध्ये होते, त्यांनी सुचवायला पाहिजे होतं तेव्हा. आणि महाराष्ट्रात त्यांचं सरकार अनेक वर्ष होतं, त्यांनाही का कळलं नाही की ओबीसी मंत्री दिला पाहिजे, ओबीसी मंत्रालय काढलं पाहिजे. त्यामुळं आता ओबीसीचा पुळका मला वाटतं करून काही फायदा नाही. ओबीसीला खरा न्याय मोदीजी आणि देवेंद्रजी एकनाथजी सरकार देईल. मला वाटतं की पवारसाहेबाला एकच विनंती आहे की जे कार्यकर्ते तुमचा फोटो लावून त्या ठिकाणी अजूनही तुमच्यावर निष्ठा ठेवतात, त्या कार्यकर्त्याच्या विरुद्ध त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्या छोट्या कार्यकर्त्याविरुद्ध लढाई करणे मला वाटतं पवारसाहेबांनी थांबवली पाहिजे. पवारसाहेब मोठ्या विचाराचे आहेत. त्यांनी धनंजय मुंडेच्या मतदारसंघात जाणे, त्यांनी भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात जाणे, त्यांनी कोल्हापूरमध्ये कुठल्या मतदारसंघात जाणे. शेवटी ते जे समर्थन दिलं आहे राष्ट्रीय हेतूने अजितदादांनी, त्यांच्यासोबत जे आमदार गेले आहे त्या आमदाराचं एकच म्हणणं आहे की आम्ही शरद पवार साहेबांच्या विरुद्ध नाही आहोत, आम्हाला राष्ट्रीय विषयावर, राष्ट्रीय विकासाच्या विषयावर बोलायचं आहे, करायचं आहे काही. आणि मोदीजी हे महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं करू शकतं, हा एकंदरीत विचार करून अजितदादा आणि लोकसोबत गेले आहे. पवारसाहेबांनी मात्र या विचार केला पाहिजे की आजही इतकं झाल्यावरही ते लोक तुमच्या चेंबरला फोटो लावतात आहे, तुम्हाला भेटायला येतात आहे. मग त्यांच्या मतदारसंघात जाऊन मला वाटतं पवारसाहेबांनी आपली उंची कमी करू नये असं मला वाटतं. 22 आमदार सर्वपक्षीय युरोपला जाणार नाही, ते तर प्रत्येक वर्षी असा टूर ठरतो आणि थोडा तिथला अभ्यास करून राज्याला फायदा होतो म्हणून जात असतात. बीजेएनटी प्रवर्गामध्ये बोगस जात प्रमाणपत्र काढण्याची संख्या वाढली आहे, त्यामुळे काल बंजारा समाज संभाजीनगर येथे एकवटला होता, मोठं आंदोलन त्यांनी केलं. नाही, आंदोलन केलंच पाहिजे. जर बोगस लोक त्या ठिकाणी त्यांच्या समाजामध्ये गैरफायदा घेत असेल तर ते आंदोलन योग्यही असेल, कारण शेवटी बीजेएनटीच्या बोगस सर्टिफिकेट निघत असेल तर खऱ्या लोकांना अन्याय होतो. इस्रोवरनं श्रेयवादाचं हे सत्र सुरू आहे. काँग्रेसमुळेच इस्रो फक्त निर्मित झाली असं बोललं जात आहे. काँग्रेस पार्टी असा आहे, त्यांना इतिहास त्यांचा गेला, भविष्य काही नाही आहे. त्या इतिहासातलं काही काढून ते आपलं पार्टी टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सर्वांना माहीत आहे देशामध्ये की काँग्रेस आता डुबतं जहाज आहे, त्या जहाजात पुरी बसणार नाही आहे. आणि त्यामुळं जुने इस्रो आम्ही तयार केलं, जुनं आम्ही हे तयार केलं, अरे केलं, पण झोपले होते ना तुम्ही काहीच केलं नाही ना. मोदीजीला यावं लागलं चंद्रयान 3 करता, आणि तिकडे आपले टीम त्या ठिकाणी मोदींच्या उत्साहात ती काम करत आहे. मला वाटतं काँग्रेस पार्टी आता पुढं भविष्यामध्ये त्यांचं जहाज डुबतं दिसत आहे, त्यामुळं जुन्या गोष्टीचा आठवण करून काहीतरी पार्टी टिकवण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस आलेल्या आहे कर्ज परतफेडीसाठी, सध्याला अजून पीक उगवलं नाही शेतकऱ्यांचा. आणि नाही, खास करून एनडीसीसी बँकेत जे 150 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाला होता त्याची किंमत आता 1300 कोटीच्या वर गेली आहे. तिकडे नोटीस चालल्या आहे. पण मी परवा बोललो की त्या नोटीस थांबवल्या पाहिजे. मी माननीय देवेंद्रजीशी बोलणार आहे, अजितदादाशी बोलणार आहे की या नोटीस थांबवल्या पाहिजे. शेतकऱ्याकडनं कुठली वसुली करू नये, शेतकरी अडचणीत आहे. आणि ज्यांनी त्या 150 कोटी रुपये बँकाचे गेले आहेत किंवा त्या ज्या ज्या बँकेत गैरव्यवहार झाले आहेत त्यांच्याकडनं वसूल केले पाहिजे. शेतकऱ्याकडनं वसूल करून काय उपयोग आहे.